MS Abhishek. श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में। मुझको राम के नाम का मुझको सुख मिले। श्री राम जानकी साधू संतांच्या पदस्पर्शाने महाराष्ट्र भूमी पावन झाली आहे। या पवित्र भूमीत जन्माला येणे हे मोठे भाग्यच आहे। मिळालेल्या जन्मात आपल्या हातून सत्कर्म घडल्याने जीवन सार्थकी लागले। माणसाने माणसाशी माणसासारखे वागून माणुसकी धर्म पाळावा। वाळकी ही नाथांची भूमी असून समाधीस्थ नाथयोगी महेंद्रनाथ महाराजांच्या आशीर्वादाने गोरगरिबांच्या नाथभक्तांच्या जीवनातील अंधार दूर असून नाथकार्य सर्वश्रेष्ठ असल्याचे मत हरिभक्त परायण रुपालीताई सवने यांनी व्यक्त केले। याला भक्तीचा दुसरा प्रकार आणि सिद्ध भक्ती म्हणा। नियति भेद नहीं करती जो लेती है वो देती है जो होवे गाओ काटे गाए निज कर्मों की खेती है। यदि कर्म तेरे पावन है सभी छूटेगी नहीं तेरी नाव कभी। तेरी बात पकड़ने को देश बदल कर आएगा। पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा। पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा। नारायण मिल जाएगा। पहिली स्वामी काळ शेतकरी त्याच्या शेतात करत होती स्वामी त्याच्यासारखी इमानदारी कोणाच्याच रक्तात नाही पा। आज पेट्रोलसाठी लोक ओरडतायत, नवीन बातम्या रोज येतात। आता तुम्ही जर गॅस बुक केलं तर महिन्याने तुम्हाला भेटणार आहे। अरे गॅस नाही मिळाला तर आपले एवढे वांदे। शेतकऱ्याने जर ठरवलं शेतात धान्यच नाही पिकायचं तर काय झुरळे खाणार आहेत का? झुरळ खाणार आहेत? नगर तालुक्यातील वाळकी येथील श्रीराम जन्मोत्सवास कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले आहे। गुरुमाऊली सुभद्रा काकू यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कीर्तन महोत्सवास प्रारंभ करण्यात आला। भाजपा युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष तसेच महेंद्रनाथ उद्योग समूहाचे प्रमुख पैलवान राम कासार यांच्या पुढाकारातून हरिभक्त परायण रुपालीताई सवने यांची पहिल्या दिवसाची कीर्तनसेवा आयोजित केली होती। कीर्तनसेवेतून उपस्थित भाविकांना सत्कर्म व माणुसकी धर्म पाळण्याचा उपदेश दिला। वाळकी येथील नाथयोगी सद्गुरू महेंद्रनाथ महाराज यांनी 45 वर्षांपूर्वी सुरू केलेल्या श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याला सध्या मोठे स्वरूप प्राप्त झाले आहे। महाराजांचे शिष्यगण, नाथभक्त, नाथसेवक व ग्रामस्थांच्या सहकार्यातून साजरा होणारा श्रीराम जन्मोत्सव सोहळा जिल्ह्यातील एक प्रमुख सोहळा म्हणून ओळखला जात आहे। या वर्षापासून कीर्तन महोत्सवातून श्रीराम जन्मोत्सव सोहळा साजरा होत असून राज्यभरातील नामवंत कीर्तनकार या सोहळ्यास हजेरी लावणार आहेत। उपस्थित भाविकांसाठी दररोज महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। रामभाऊ मधुकर बोठे यांच्या पुढाकाराने पहिल्या दिवसाचे अन्नदान पार पडले। ये बंधन दिलों के बंधन, ये नाते दिलों के नाते। शुभमंगल होणार आणखीनच हॅपी, कारण नव्या रूपात हॅपी होम फर्निचर घेऊन आले आहेत। फर्निचरचा लग्न बस्ता फक्त 51,000. आजच भेट द्या हॅपी होम फर्निचर, एकविरा चौक जवळ पाइपलाइन रोड, अहमदनगर।